नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये प्रतिमा ही पुन्हा आजीचे डोळे उघडणार आहे आणि प्रिया महिपतचा घाणेरडा चेहरा ही सर्वांसमोर घेऊन येणार आहे. सोबतच अर्जुन सायलीने आता मधुभाऊंना न्याय द्यायचं ठरवलेलं असतं आणि महिपतचं सगळं जे काही कारस्थान आहे ते आता कोर्टात ते उघड करणार आहे आणि मग महिपत फासावरती जाणार आहे. सोबतच साक्षी देखील आता फासावरती जाणार आहे. तर मित्रांनो, आपण इन डिटेलमध्ये जाणून घेऊया नेमकं पुढं काय घडणार आहे ते. मित्रांनो, आता मालिकेमध्ये आपल्याला सध्या बघायला मिळतंय की मधुभाऊ हे अर्जुनवरती प्रचंड नाराज आहे. सोबतच मधुभाऊंची केस ही कोर्टामध्ये व्यवस्थित लढली देखील जात नसते, तरी देखील मधुभाऊ काही आता अर्जुनचं काही ऐकत नसतात. दुसरीकडे इकडे सायलीने तिच्या मनातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आता कल्पनाला पाठवलेल्या असतात पत्राच्या माध्यमातून, तरी देखील सुद्धा त्या पत्राला उत्तर म्हणून कल्पनाने मात्र ते पत्र पूर्णपणे फाडून पुन्हा पाठवलेलं असतं. सोबतच पुन्हा माझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही आणि पुन्हा विचारही करू नको की तू कधी सुभेदारांची सून होशील, असा संदेश मात्र आता कल्पनाने सायलीला पाठवलेला असतो. याच्यामुळे आता सायली प्रचंड उदास झालेली असते. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. परंतु मित्रांनो, आता खरा भयानक ट्विस्ट इथे घडणार आहे, ते म्हणजे प्रतिमा आता कहाणीची दिशाच बदलून देणार आहे. पूर्ण मालिकेला ती पूर्ण टर्न घेऊन येणार आहे, कारण की प्रतिमासोबत आता एक अशी भयानक गोष्ट घडणार आहे की ज्याने प्रतिमाची पुन्हा स्मृती येणार आहे आणि सगळ्या गोष्टी जेव्हा क्लिअर होणार आहे प्रतिमाला, त्यानंतर मात्र प्रतिमा स्वतः पूर्ण आजीला सगळ्या गोष्टी उघड्या करणार आहे आणि प्रतिमा ही पूर्ण आजीला सगळ्या सत्याचा जो उलगडा आहे ती करणार आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये, तेवढे एक लाईकचं बटन नक्की दाबा. त्याने आम्हाला प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करण्याची. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच लाईकचं बटन दाबा. सोबतच चॅनलचं सबस्क्राईबचं बटन देखील दाबा. आजूबाजूला पडलेली कोणतीही गोष्ट त्याच्यावर फेकून मारा. फक्त आणि फक्त ते सबस्क्राईबचं बटन हे दाबलं गेलं पाहिजे. तर चला तर मग जाणून घेऊया पूर्ण मालिकेत नेमकं काय घडणार आहे ते. प्रतिमा आता इकडे काळजी करू लागते. सायलीची व्यथा आणि अर्जुनची व्यथा ही तिला समजते. अर्जुनचं वागणं आणि सायलीची जी अवस्था झालेली आहे ती आता प्रतिमाला समजलेली असते. एके दिवशी आता सायली ही मंदिरात गेलेली असते. मंदिरापुढे तिने आता हात जोडून तिथं रडत बसलेली असते. आता प्रतिमा ही तिथं आलेली असते आणि आता दोघींची तिथे भेट होते. आता सायलीचं रडणं, सायलीची अवस्था, सायलीची व्यथा ही पूर्णपणे सायली आता प्रतिमाला सांगते. प्रतिमा खूप जास्त तिला काळजीने विचारत असते की अगं सायली बाळा, मला सांग ना काय झालं ते. तेव्हा आता सायली सगळं काही सांगू लागते. सायलीने आता पूर्ण जो इतिहास आहे तो सगळाच्या सगळा आता प्रतिमाला सांगितलेला असतो. प्रतिमा आता यावरती विचार करू लागते. प्रतिमाला एक गोष्ट लक्षात आलेली असते की सायलीचं खरं प्रेम आहे अर्जुनवरती आणि अर्जुनचंही प्रेम आहे सायलीवरती. आता या दोघांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, अशी मनामध्ये आता कल्पना ही प्रतिमाच्या आलेली असते. प्रतिमाला खूप चांगलं वाटत असतं की सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे, परंतु घरचे त्यांना ॲक्सेप्ट करत नाहीये. या गोष्टीचं कुठंतरी आता प्रतिमालाही वाईट वाटत असतं. परंतु आता प्रतिमा या गोष्टीला खूप सिरियसली घेते आणि प्रतिमा ठरवते की नाही, आता काही झालं तरी चालेल, परंतु सायलीला आपण अर्जुनच्या जवळ आणूनच द्यायचं आणि दोघांचं मिलन मात्र घडून द्यायचं, हे आता ठरवलेलं असतं प्रतिमाने. आता प्रतिमा म्हणत असते की मधुभाऊंचं काय आहे, मधुभाऊ सुटले का. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की मधुभाऊंनी अर्जुनच्या हाती असलेली मधुभाऊंची जी केस आहे ती काढून घेतली आणि त्या जोशी वकिलाला दिली. त्या जोशी वकिलाने सगळा प्रॉब्लेम करून ठेवला. मागच्या हिअरिंगमध्ये तर त्या साक्षीला आता या सगळ्या घटनेतून मुक्तता मिळाली. ती आता या खुनाशी काही कनेक्टेड नाहीये असं तिला आता शेरा मिळाला आणि न्यायाधीशांनी तिची निर्दोष मुक्तता देखील केली. परंतु आता हे सगळं जे काय आहे कारस्थान हे आता मधुभाऊंना खूप भारी जाऊ लागलंय. मधुभाऊंना त्या सगळ्या गोष्टी जाणवत आहे. मधुभाऊंच्या सगळ्या ज्या केसचा जो निकाल आहे तो सगळा पूर्णपणे बदलवला आणि हे सगळं त्या महिपतने केलं. महिपत हा खूप जास्त घाणेरडा माणूस आहे असं आता सायली म्हणू लागते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की कोण आहे हा महिपत. आता मात्र सायलीने तिच्या फोनमध्ये महिपतचा फोटो दाखवलेला असतो. महिपतचा फोटो दाखवताच प्रतिमाला आता खूप जास्त भीती वाटू लागते. प्रतिमा आता घाबरायला लागते. प्रतिमाला आता घाम येऊ लागतो. प्रतिमाची अवस्था एकदम बेकार झालेली असते आणि प्रतिमाला आता काही समजत नसतं. प्रतिमा आता पूर्णपणे
ट्रॉमामध्ये गेलेली असते आणि ट्रॉमामध्ये गेल्यानंतर मात्र प्रतिमाला चक्कर येऊ लागते. प्रतिमा तिथे येऊन चक्कर येऊन पडते आणि मग मात्र आता सायली तिला उठवत असते. परंतु प्रतिमा काय आता उठत नसते. प्रतिमाला आता भयानक भीती वाटलेली असते आणि प्रतिमाच्या तोंडून जोरात आवाज येतो की हाच आहे तो नराधम. तेव्हा मात्र सायली म्हणते की काय म्हणते अगं प्रतिमा आत्या तू. तेव्हा मात्र आता सायलीला पूर्णपणे प्रतिमा सगळं सत्य सांगत असते की हाच तो व्यक्ती आहे ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा त्याने जळता जो लाकूड आहे तो माझ्या तोंडावरती मारला आणि माझं हत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. मग सायली आणि प्रतिमामध्ये पूर्णपणे याच्यावरती चर्चा होते. सायली म्हणत असते की हा खूप घाणेरडा माणूस आहे, याच्यामुळेच मधुभाऊ आज जेलमध्ये आहे. खोटे आरोप लावले गेले, खोट्या गोष्टी घडल्या गेल्या, याच्या मुलीनेच विलासरावांचा खून केला आणि त्याचा आळ मात्र मधुभाऊंवरती आला आणि त्यांना इथे आमची प्रॉपर्टी हवी होती म्हणून ते आधी प्रयत्न करत होते. आमच्याकडे ती आश्रमाची जी प्रॉपर्टी आहे ती मागितली जात होती, परंतु मधुभाऊ जीवाच्या अंकाने ती प्रॉपर्टी वाचवण्यासाठी लढत होते. परंतु एके दिवशी जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टी घडल्या. परंतु प्रियाने मात्र काहीही खोटंही सांगितलं आणि मधुभाऊंना अडकवलं. प्रिया देखील असं बोलायला लागली. मला विश्वासच बसत नाहीये, प्रिया असं कसं काय बोलू शकते. ज्या व्यक्तीने लहानपणापासून तिला पाळलं पोसलं मोठं केलं त्याच व्यक्तीला ती असं बोलायला लागली. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की ती प्रिया ती खोटारडी प्रिया आहे. तुला एक गोष्ट सांगू अगं सायली, अगं तू माझी मुलगी आहे. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की अगं प्रतिमा आत्या काय बोलतेस तू हे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की अगं हो मी खरं बोलतीये. अगं मला जेव्हा आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, जेव्हा या महिपतच्या सगळ्या गोष्टी कळाल्या, तेव्हा मात्र आता माझी सगळी याददाश्त पुन्हा आलेली आहे आणि मला आता सगळं काही आठवायला लागलेलं आहे. मला सगळं काही क्लिअर कट आठवतंय. अगं तूच माझी तन्वी आहे. अगं ती प्रिया खोटी तन्वी आहे, प्रियाचा काहीही संबंध नाहीये. अगं तूच माझी मुलगी आहे, मी हे सिद्ध करू शकते. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अगं आत्या आता हे सगळं बोलणं योग्य नाहीये आणि मला नाही वाटत हे सगळं खरं आहे म्हणून. अगं प्रियाच तुझी मुलगी आहे, तीच तुझी तन्वी आहे. अगं तू तिची आई आहे, असं कसं काय बोलतेस तू मला. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. अगं तू माझी लेक आहे, मी आता माझ्या लेकीसाठी नाही करणार तर कुणासाठी करणार. असं म्हणतच प्रतिमा आता तिला स्वतः हातात घेते आणि म्हणत असते की माझ्यासोबत चल. तेव्हा मात्र सायली विचारत असते की प्रतिमा आत्या आपण कुठं चाललोय. तेव्हा मात्र सायलीला ती काही सांगत नसते. प्रतिमा आत्या म्हणत असते की तुझा माझ्यावरती जर विश्वास असेल तर तुला आता माझ्यासोबत यावंच लागेल. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अगं पण मधुभाऊ मला आता खूप बोलतील अगं मी जर असं कुठं बाहेर गेली तर. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की मधुभाऊ जरी तुझे वडील असले, त्यांनी तुला मुलगी जरी मानलं असलं तर मी तुझी खरी आई आहे आणि रविराज तुझे खरे वडील. तेव्हा आता तू माझी मुलगी आहेस, तू आता अजिबात काळजी करायची नाही कसली. आणि आता मी तुला न्याय मिळूनच देणार. अर्जुन आणि तुला एकत्र करूनच राहणार, कारण की तुम्ही लहानपणापासून एकत्र होता, एकत्र असाल आणि एकत्र राहणार आहे. असं आता प्रतिमा आत्या बोलू लागते. प्रतिमाने आता इतकं काही बोललेलं असतं ते ऐकून मात्र सायलीला विश्वासच बसत नसतो. सायलीला मात्र काहीतरी गैरसमज झालाय किंवा प्रतिमा आत्याला काहीतरी वेगळा त्रास होतोय असं वाटू लागतं. परंतु आता प्रतिमा पूर्णपणे शुद्धीत आलेली असते. आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. प्रतिमा लगेचच सायलीला घेऊन आता मधुभाऊ देखील तिथं मध्ये आलेले असतात. मधुभाऊ जेव्हा मध्ये येतात तेव्हा मात्र आता मधुभाऊ म्हणत असतात की सायली तू कुठं चालली आहे आणि यांच्यासोबत जायची काही गरज नाहीये तुला. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की हे बघा मधुभाऊ, ही आता माझी लेक आहे आणि हीच तन्वी आहे. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की ही आमची सायली आहे आणि तुमची मुलगी नाहीये, तुमची मुलगी तर ती प्रिया आहे ना. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की हो तुमचा गैरसमज झालाय सगळ्यांचा, मला सांगा तुम्हाला सायली कुठं भेटली होती. तेव्हा आता मधुभाऊ सगळं सांगू लागतात. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की मग समजलं का, त्याच दिवशी आमचा ॲक्सिडेंट झाला होता, ज्या दिवशी सायलीचा आता वाढदिवस तुम्ही साजरा करताय त्याच दिवशी हे सगळे अपघात वगैरे घडले होते आणि तेव्हा तुम्ही त्यामुळेच तिचा वाढदिवस त्या दिवशी साजरा करताय. याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे, तर सायली माझी मुलगी आहे, माझीच तन्वी आहे. आता असं प्रतिमा बोलू लागते. मग आता प्रतिमाचं हे बोलणं ऐकून मधुभाऊंना देखील आता कळालेलं असतं की सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे. तेव्हा मात्र आता
प्रतिमा म्हणते की एवढंच नाही, मी सगळ्या गोष्टींचे पुरावे देणार आहे, मला आता फक्त आणि फक्त सायलीला घेऊन जाऊ द्या माझ्यासोबत. मधुभाऊ आता या गोष्टीला परवानगी देतात आणि मग आता सायलीला घेऊन प्रतिमा ही डायरेक्टली अन्नपूर्णा निवासला आलेली असते. अन्नपूर्णा निवासला येताच आता मात्र दरवाजातच प्रतिमा आणि सायली दोघीही असतात. तेव्हा मात्र प्रतिमाला सायली सोबत बघून मात्र आता सर्वजण रागवतात आणि म्हणतात की प्रतिमा तू इथं कशासाठी आली आहे. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणत असते की तू हिला घेऊन चालती हो, तू इथं आणलंच कसं काय हिला, आणि या मुलीचे पाऊल या पुन्हा घरात पडतील असं कधीही शक्य नाही, या मुलीला मी कधीही घरामध्ये स्वीकारू शकत नाही, असं आता पूर्ण आजी प्रतिमा आत्याला बोलत असते. प्रतिमा म्हणत असते की ज्या प्रकारे सायली मला या घरात घेऊन आली ना, त्या प्रकारे मी तिला घेऊन आली आहे, कारण की ती माझी मुलगी तन्वी आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना झटका बसतो, सगळेच आता हादरलेले असतात. आता कल्पनाला सुद्धा काय बोलावं काय नाही कळत नसतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की अगं प्रतिमा, तुला खरंच काहीतरी गैरसमज होतोय, इतकी घाणेरडी मुलगी तुझी असूच शकत नाही. अगं तिने फसवलंय, इतकं काही वाईट संस्कार तू दिले नव्हते तुझ्या मुलीला. अगं तुझी मुलगी तन्वी आहे, प्रिया आहे, अगं जरा विचार कर, अगं तिच्या मनाचा विचार कर, अगं ती किती करते आपल्यासाठी, अगं तिच्यामध्ये तुझे गुण आहेत. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की ते सगळे नाटकं आहेत आणि ते सगळा फ्रॉड आहे, आपल्याला सगळ्यांना फसवलं जात आहे, महिपतने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मात्र मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगते, मला फक्त आत येऊ द्या आणि सायली हीच माझी मुलगी आहे या गोष्टीवरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र आता पूर्ण आजी म्हणते की ठीक आहे आत या, परंतु माझा काही विश्वास नाही आहे तू काय जे बोलते त्यावरती. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की पूर्ण आजी तुझा माझ्यावरती तर विश्वास आहे ना, मी तर खोटं बोलणार नाही ना, मग माझ्यावरती विश्वास ठेव, मी जे काही सांगते ना ते सत्य सांगते, तेव्हा तू माझं ऐक, असं आता प्रतिमा आत्या म्हणू लागते. आता घरामध्ये बाचाबाची सुरू झालेली असते, त्याच्यामुळे अर्जुन देखील वरून खाली आलेला असतो. सायलीला तिथे बघून तो खूप आनंदी होतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही आलात. आता मात्र सायलीला बघून अर्जुनने लगेचच सायलीला मिठी मारलेली असते. दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी धुंद झालेले असतात. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की हे नखरे दाखवायला तुम्ही इथं आलात का, अजून किती फसवणार आहात, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की माझं खरं प्रेम आहे सायलीवरती आणि सायलीचं पण माझ्यावरती खरं प्रेम आहे. तेव्हा मात्र आता त्या दोघांचं बोलणं झालेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्णाजीला ते म्हणत असतात, परंतु आता पूर्णाजी काय ऐकायलाच तयार नसते. प्रतिमा आता सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगायला सुरुवात करते. प्रतिमा आत्या म्हणत असते की ज्या दिवशी आमचा ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी मी पूर्णपणे बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतर जेव्हा शुद्धीवरती आले तेव्हा मात्र माझी हालचाल बघून एक व्यक्ती माझ्या जवळ आला आणि तिथे जळत पडलेलं लाकूड त्याने हातात घेतलं आणि माझ्या तोंडावरती मारायला सुरुवात केली. त्याला असं वाटलं की मी मरण पावले, परंतु मी जिवंत होते, मी बेशुद्ध झाले होते. त्यानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा मला खूप वेदना होत होत्या, म्हणून मी बाजूला गेले, मला काहीही कळत नव्हतं काय झालं काय नाही झालं, मी सगळं विसरून गेले होते. माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता, त्याने त्या जळक्या लाकडाने मला मारलं होतं आणि हे सगळं सत्य मला आता मंदिरामध्ये आठवलं. मी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा मात्र सायली तिथं रडत होती. सायलीचं एवढं रडणं, तिची एवढी वाईट अवस्था बघून मला मात्र राहवलं गेलं नाही. मी तिच्याशी बोलायला गेले तेव्हा मात्र तिने मला महिपतचा फोटो दाखवला. त्यावेळेस मात्र हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा मात्र मला सगळा माझा जो भूतकाळ आहे तो आता आठवायला लागला आणि मग त्यातूनच मग मला सगळ्या गोष्टी समजल्या की नेमकं काय झालंय काय नाही झालंय ते. प्रतिमा आता सगळ्या सत्याचा उलगडा करू लागते. तिने आता महिपतचं सगळं सत्य सांगितलेलं असतं. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा महिपतच होता, यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला. आता मात्र लगेचच प्रतिमाने ऑलरेडी रविराजला फोन करून बोलून घेतलेलं असतं. रविराज देखील तिथं आलेला असतो. रविराज देखील आता प्रतिमाचं हे बोलणं ऐकत असतो, परंतु तो विरोध करत असतो. या पोरीला तू इथं का बरं घेऊन आलीस असं आता रविराज म्हणत असतो. तेव्हा मात्र रविराजला सुद्धा प्रतिमा शांत करते आणि म्हणते की माझं बोलणं तर ऐकून घ्या. मग आता प्रतिमा परत सांगू लागते की काय घडलं काय नाही घडलं ते. ज्या दिवशी आपला ॲक्सिडेंट घडला होता त्या दिवशी सायली ही वाचली होती, अपघातात ती मरण पावली असं तुम्हाला वाटलं होतं आणि मीही मरण पावले असं तुम्हाला वाटलं होतं, परंतु मीही जिवंत होते. परंतु माझी अवस्था खूपच गंभीर वाईट झालेली होती. मी जेव्हा शुद्धीवरती आले तेव्हा मात्र मी लगेचच तिथून पळ काढला. मी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही मला कुठेही दिसला नाही, मला सायलीही कुठे दिसली नाही. मी जेव्हा शुद्धीवरती आले तेव्हा मात्र मला काही आठवत नव्हतं आणि शुद्धीवरती आल्यानंतर मी काय तुम्हालाही शोधण्याचा प्रयत्न नाही केला आणि सायलीला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, कारण की माझी पूर्ण याददाश्त निघून गेली होती. मी निम्म्या बेशुद्ध अवस्थेत आता तिथून बाहेर पडले. तिथून कसा तरी माझा स्वतःचा जीव वाचवला. मला वेदना होत होत्या. मला एक व्यक्ती मिळाले.
मला त्यांनी दवाखान्यात नेलं आणि मग त्यानंतर माझ्यावरती उपचार झाले. परंतु त्याच दिवशी आपली सायलीही भरकटली होती आणि त्यानंतर ती जवळच्याच आश्रमात गेली. म्हणजेच तिथून जवळच असलेला फार जवळचा आश्रम आणि त्या मंदिरात ती गेली. तिथं मंदिरात गेल्यानंतर मात्र सायलीला मधुभाऊ भेटले आणि मधुभाऊंनी त्या दिवशी तिला तिच्या आश्रमात घेतलं आणि तोच दिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. हे बघा, तिच्या पायावरती ती जन्मखून असेल. मी लगेचच तुम्हाला दाखवते. म्हणूनच लगेचच आता प्रतिमा सायलीचा पाय दाखवायला लावते. तर सायलीच्या पायावरती देखील ती जन्मखून असते आणि मग ते बघून मात्र सगळेजण चकित होतात. आणि प्रिया कोण आहे मग, असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. प्रिया आता कोण आहे हे आता पूर्णाजी विचारत असते. पूर्णाजी सांगायला लागते की प्रियाच माझी तन्वी आहे. अगं, तुला काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की मी इतकं काही सत्य सांगते, तुमचा त्याच्यावरती विश्वास नाहीये का? तेव्हा आता पूर्ण आजी म्हणत असते की मग हे कसं काय असं? तेव्हा मात्र आता प्रतिमा एक खूप मोठा सत्याचा उलगडा करते. ते म्हणजे सायली ही माझी मुलगी आहे. हे जर तुम्हाला असं जर पटत नसेल तर आपण DNA रिपोर्टची टेस्ट करून घेऊया. तेव्हा मात्र आता रविराज म्हणतो की ते ऑलरेडी झाले, प्रियाशी मॅच झालेत माझे DNA. त्यावेळेस मात्र प्रतिमा म्हणत असते की ते सगळं फेक होतं, ती एक बनावट होती. याच्यामध्ये महिपत, साक्षी यांचं काहीतरी आहे. त्यांचं मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय. महिपतची बोलताना सुद्धा मी प्रियाला बघितलंय आणि या सगळ्या गोष्टींचे पुरावे माझ्याकडे आहे. मी आता हे सगळं सिद्ध करूनच दाखवणार. तेव्हा मात्र या विश्वासावर ते आता पूर्णाजी विश्वास ठेवू लागते. आता पूर्णाजीला फार वाईट वाटू लागतं. पूर्णाजीला ही गोष्ट पटलेली असते की सायली हीच तन्वी आहे आणि आता मात्र पूर्णाजीचा संपूर्ण राग हा संपून गेलेला असतो. पूर्णाजी म्हणायला लागलेली असते की सायली बाळा, मला माफ कर, माझं चुकलं, मी तुला ओळखू शकले नाही, तूच माझी तन्वी होती, तरी देखील मला समजलं नाही कधी. तेव्हा आता प्रतिमा सगळं काही सत्य सांगू लागते. म्हणत असते की मधुभाऊंकडे असलेला लहानपणीचा सायलीचा फोटो आणि आपल्याकडे असलेला सायलीचा लहानचा फोटो आपण बघूया. मग मधुभाऊ सायलीचा लहानपणीचा फोटो घेऊन येतात आणि सायलीचा घरात असलेला लहानपणीचा फोटो देखील आता एकमेकांना जोडून बघण्यात येतो आणि सगळं काही सत्य आता क्षणातच पुढे येतं. सर्वांना विश्वास बसलेला असतो. अर्जुनला तर प्रचंड आनंद होत असतो. अर्जुन डायरेक्ट आनंदाने नाचायला लागलेला असतो. अर्जुनला आता भान देखील राहिलेलं नसतं. अर्जुन आता सायलीला घेऊन डायरेक्टली मिठीमध्ये उचलून घेत असतो. आता हे बघून सर्वांनाच आनंद झालेला असतो. आता मात्र अस्मिता, जी आतापर्यंत सायलीचा इतका द्वेष करत होती, तेव्हा मात्र तिला जेव्हा समजतं की हीच तन्वी आहे, तेव्हा मात्र तिचा खूप मूड ऑफ झालेला असतो आणि आता तिला असं वाटत असतं की तिच्याकडून सुद्धा खूप मोठा अपराध घडलाय. आता सर्वांना घरामध्ये कळालेलं असतं की आपल्याकडून खूप मोठा अपराध घडलाय. परंतु आता जे काही चाललंय ते काय आहे मग? प्रिया मात्र तिथं नसते. प्रियाला काही या गोष्टीचा अंदाज नसतो की घरामध्ये काय चाललंय. तिकडे आता प्रिया, महिपत आणि साक्षी हे एकत्र येत एक नवा प्लॅन बनवत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये प्रतिमाला कायमचं संपवण्याचा प्लॅनचं सुरू असतं. कारण की ही प्रतिमाच आहे, ती सत्याचा उलगडा करू शकेल. मग आता मधुभाऊंची आता वाट लावली आहे. आता फक्त राहिली वाट लावायची, ती फक्त प्रतिमाची राहिली, असं आता त्या दोघी बोलू लागतात. साक्षी आता प्रियाला म्हणत असते की आता प्लॅन असा करायचा आहे की घरामध्ये कोणीही नसताना आता मात्र प्रतिमाला आपण संपवणार आहोत. तुला आता या सगळ्या गोष्टींचं स्वतः करावं लागणार आहे. कारण की तुला जर या दोन्ही घरांवरती राज्य करायचं असेल आणि आम्हाला देखील या सगळ्या गोष्टींतून मुक्त करायचं असेल तर मात्र तुला हे करावंच लागेल. तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे, मी घराचा दरवाजा मुक्त करेल, परंतु तुम्ही आता हे सगळं बाकीचं बघायचंय, तिला मारायचं कसं, काय करायचं ते सगळं. आता मात्र इकडे पूर्णाजीला तर प्रियाचं सगळं सत्य समजलेलं असतं. सगळ्यांनाच तिचं सत्य समजलेलं असतं. रविराज आता प्रचंड रागवलेला असतो, पूर्णपणे तडपलेला असतो. त्याला खूप राग येत असतो. तो म्हणत असतो की या मुलीने मला फसवलं, एका वकिलाला फसवलं, आता मात्र मी तिचा जीव घेईल. आता मात्र रविराज सायलीला एकदम मिठी मारतो आणि तिला गळ्यात घेतो. आता रविराज आता सायलीला मिठी मारतो आणि तिला लेक म्हणून आता तिच्यावरती प्रेम करू लागतो आणि तिची माफी मागू लागतो. तिच्या अगदी पाया पडायला जातो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की बाबा प्लीज असं काही करू नका. अहो, मी तुमचीच लेक आहे ना. हे सगळं काही सिद्ध झालंय ना. आता मला खूप वाईट वाटतंय. मला इतक्या दिवस माझ्या आईवडिलांपासून इतक्या दूर राहावं लागलं. मला माझे आईवडील हवे होते जीवनात एकदा तरी. माझी ती इच्छा पूर्ण झाली. मला खरंच खूप आनंद होतोय, असं आता सायली म्हणू लागते. सायलीचं हे बोलणं
खूप केविलवाणं असतं. सायलीच्या ह्या केविलवाल्या बोलण्याला आता सगळेजण भावलेले असतात. पूर्ण आजीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि कल्पना तर मात्र आता सायलीपुढे हात जोडते आणि म्हणते की सायली बाळा, मला खरंच माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अगं तूच माझी तन्वी आहे आणि तुम्ही दोघांनी जे केलं ते अगदी चांगलं केलं. आता मात्र तुम्ही दोघांचंही लग्न लावून देईल मी. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीच्या गालावरती आता बारीक हसू आलेलं असतं. दोघेही एकमेकांकडे बघतात, एकमेकांच्या जवळ येतात, एकमेक मिठी मारतात आणि आता मात्र ते दोघंही सांगू लागतात की आमचं खूप जुनं प्रेम आहे. आम्ही एकमेकांवरती कधी प्रेम करायला लागलो आम्हालाही कळालं नाही, परंतु मला माहीत नाही मी का बरं सायलीला माझी बायको मानू लागलो. आणि सायली म्हणते की मलाही माहीत नाही मी अर्जुन सरांना का बरं माझा नवरा मानू लागले, परंतु आम्ही एकमेकांना असंच आतून एकमेकांच्या खूप जवळ होतो आणि एकमेकांना हळूहळू एकमेकांना ओळखायला लागलो. आता सायलीलाही ते सगळं सत्य आठवायला लागलेलं असतं. सायलीलाही सगळं सत्य आठवतं आणि सायली सगळ्या सत्याचा खुलासा करते. हो पूर्ण आजी मीच आहे. मला ते लहानपणीचे आवाज नेहमी आठवत राहतात. मग आता सायली डिक्टो ते सगळं बोलणं सगळ्यांना बोलून दाखवते. सगळ्यांचा आता अगदी खरेपणाने विश्वास बसलेला असतो की ही सायली जी आहे हीच तन्वी आहे. मग आता पूर्णाजी म्हणते त्या प्रियाचा आता आपण सगळेजण पर्दाफाश करणार. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही, मला मधुभाऊंना न्याय द्यायचा आहे आणि मधुभाऊंना न्याय देण्यासाठी आपण हे नाटक काही दिवस कंटिन्यू करूया. जे काही चालू होतं तसंच चालू ठेवूया, जेणेकरून मला ते कोर्टामध्ये सगळं सिद्ध करता येईल आणि मग सायलीला, मला आणि मधुभाऊंना सगळ्यांनाही असंच दाखवता येईल की जसं काय आपल्यामध्ये खूप वाद आहेत आणि त्यातूनच मात्र ते प्रियाचं सगळं सत्य हे बाहेर काढता येईल. आता मात्र इकडे प्रिया, साक्षी आणि महिपत यांचा प्लॅन तर ठरलेला असतो. आता मात्र प्रतिमाच्या जीवाला धोका असतो. आता याची कोणालाही जाणीव नसते की इकडे यांनी सगळा प्लॅन बनवलाय आणि प्रतिमाचा जीव धोक्यात जाणार आहे. तेव्हा मात्र अर्जुनच्या म्हणण्यानुसार सर्वजण आता इकडे तयार झालेले असतात हे नाटक सुरू ठेवण्यासाठी. आता प्रतिमाचा सगळा जो काही खुलासा असतो तो सर्वांना समजलेला, घरामध्ये पुन्हा एकदा आनंद नांदलेला असतो. आता अस्मिता ही सायलीच्या बाजूने झालेली असते आणि सायलीला तिने आता माफी मागितलेली असते. सायलीला ती म्हणत असते की मला माफ कर सायली, अगं मी खूप वेगळ्या धुंदीत राहिले, मला माहीत नव्हतं की तू खरी तन्वी आहेस म्हणून, मला खरंच माफ कर. मी अगं त्या तन्वीची किती साथ दिली, त्या खोट्या तन्वीची. अगं ती प्रिया तिने माझ्याकडून खूप काही कामं काढून घेतले, मला तेव्हा जाणीव नव्हती, परंतु मी तुझ्या विरोधात वागले, मला खरंच माफ कर, माझ्याकडून चूक झाली. मला खूप राग येतोय माझ्या स्वतःचा, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मी माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, याच्यासाठी मी तुझ्याकडे हात जोडून माफी मागते. तेव्हा मात्र सायली म्हणते की माझी कोणीही माफी मागू नका, जे काही झाले ते परिस्थितीमुळे झाले, परंतु आता पुढे काय करायचं याच्यावरती आपण सगळे विचार करू. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता प्लॅन एकच, आता आपल्याला सगळं सत्य काढायचं असेल तर आपल्याला प्रियावरती बारीक लक्ष ठेवावं लागेल. आता मात्र सगळ्यांनी बारीक लक्ष ठरवलेलं असतं. रविराज म्हणतो की आता तू काळजी करू नको ज्युनियर, मी आता बघ कसं काय करतो ते. तेव्हा मात्र आता रविराज देखील प्रियावरती लक्ष ठेवणार असतो. आता नागराजचं नाव इथे कुठे मध्ये आलेलं नसतं, याचं कारण एकच असतं की प्रिया ही डायरेक्टली कनेक्टेड असते महिपतची, असं प्रतिमाने सांगितलेलं असतं. त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टींचा गोळ झालेला असतो. आणि आता इकडे दुसरीकडे जेव्हा प्रतिमा ही घरी आलेली असते, रविराज जेव्हा घरी आलेला असतो, जेव्हा आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या जागी गेलेले असतात, तेव्हा मात्र प्रिया पुन्हा घरी आलेली असते. प्रियाशी एकदम नॉर्मल रविराज बोलत असतो, जसं काही झालंच नाही. आता प्रियाचा जो काही डाव आहे ते मात्र काही माहीत नसतं, त्याचा अंदाजही नसतो आणि आता मात्र प्रिया तिच्या प्लॅनवरती काम करणार असते. आता रात्रीची प्रिया खाली आलेली असते, रविराज जागाच असतो. रविराजने हे सगळं बघितलेलं असतं की प्रिया ही काहीतरी कामानिमित्त खाली आलेली आहे. मग तिच्यावरती तो बारीक लक्ष ठेवतो. प्रियाने दरवाजा हळूच उघडलेला असतो. काही गुंड आता घरामध्ये घुसत असतात आणि ते गुंड घुसतात. आता मात्र रविराजला काय करावं काय नाही ते कळत नसतं. रविराज आता त्या गुंडांना अडवण्यासाठी पुढे चाललेलाच असतो. तोपर्यंत ते गुंड प्रतिमाच्या रूममध्ये गेलेले असतात. प्रतिमावरती त्यांनी हल्ला केलेला असतो. तेव्हा मात्र रविराज धावत पळत तिथं आलेला असतो आणि त्या गुंडांशी तो झुंज द्यायला लागलेला असतो. परंतु रविराजच्या डोक्यामध्ये आता एका मोठ्या रॉडने एका व्यक्तीने मारलेलं असतं. रविराज जागेवरती खाली पडलेला असतो आणि आता प्रतिमाचा जीवही धोक्यात असतो. आता नेमकं हे जे गुंड आहेत ते त्या प्रतिमाचा जीव घेणार का आणि रविराजला जे सत्य समजलेलं आहे प्रियाबद्दलचं ते सगळ्यांना कळणार का? आता हे पुढं काय होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा. आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.